रिच डॅड पुअर डॅड हे नाव तर नक्कीच ऐकलं असेल, पण हे फक्त एका पुस्तकाचं नाव नाहीये, तर ही एक अशी विचारसरणी आहे ज्याने जगभरातल्या लाखो लोकांचा पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. रॉबर्ट कियोसाकी नेमकं काय सांगतायत? चला तर मग श्रीमंतीचे काही महत्त्वाचे नियम एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. या पुस्तकाचा सगळा खेळच 2 वडिलांच्या विचारसरणीवर उभा आहे. एका बाजूला आहेत पुअर डॅड. त्यांना काय वाटतं की बाबा एक सुरक्षित नोकरी हवी आणि महिन्याच्या महिन्याला पगार. पण दुसऱ्या बाजूला आहेत रिच डॅड, जे शिकवतात की खरी श्रीमंती पगारात नाही तर मालमत्ता तयार करण्यात आहे. पैसा आपल्यासाठी कसा काम करेल हे बघण्यात आहे. आणि हाच तो फरक आहे जो आर्थिक गुलामी आणि आर्थिक स्वातंत्र्य यामधला रस्ता ठरवतो. तर हेच ते 2 वडील आणि त्यांच्या 2 वेगवेगळ्या विचारसरणी. एकाचा मार्ग आपल्याला खूप सुरक्षित वाटतो, पण खरं तर तो आपल्याला आयुष्यभर पैशाच्या शर्यतीत धावायला लावतो. आणि दुसरा मार्ग, तो सुरुवातीला नक्कीच जोखमीचा वाटू शकतो, पण तोच संपत्तीकडे घेऊन जातो. आणि या पुस्तकाचा जो मूळ गाभा आहे ना, तो हाच आहे. जास्त पगार मिळवणं म्हणजे श्रीमंत होणं नाही, अजिबात नाही. खरी संपत्ती तेव्हाही येते जेव्हा आर्थिक ज्ञान मिळतं, म्हणजे पैसा नक्की कसा काम करतो हे समजून घेऊन मालमत्ता तयार करण्याची क्षमता येते. इथूनच खऱ्या आर्थिक स्वातंत्र्याच्या प्रवासाला सुरुवात होते. बरं, आता एका अशा जबरदस्त संकल्पनेबद्दल बोलूया की जी एकदा डोक्यात बसली ना की समजा पैशाचा सगळा खेळच समजला. आणि हीच ती गोष्ट आहे जी श्रीमंत आणि गरिबांमध्ये फरक करते. मालमत्ता विरुद्ध दायित्व. रिच डॅडनी तर याची इतकी सोपी व्याख्या केली आहे की काय सांगू. मालमत्ता म्हणजे काय, तर अशी कोणतीही गोष्ट जी आपल्या खिशात पैसे टाकते. बस, इतकं सोपं आहे. उदाहरणार्थ भाड्याने दिलेलं घर, स्टॉक्समधून मिळणारा डिव्हिडंड किंवा एखादा व्यवसाय जो नफा कमावून देतो. थोडक्यात जिथून सतत उत्पन्न मिळतं ती झाली मालमत्ता. आणि याच्या अगदी उलट, अगदी विरुद्ध, ते म्हणजे दायित्व. म्हणजे काय, तर ज्या गोष्टी आपल्या खिशातून पैसे बाहेर काढतात, जसं की गाडीचं कर्ज, क्रेडिट कार्डचं बिल, अरे अगदी आपलं घर सुद्धा, ज्याला आपण अभिमानाने आपली मालमत्ता म्हणतो, ते सुद्धा एक मोठं दायित्व असू शकतं जर त्याचा हप्ता आणि देखभाल खर्च आपल्या खिशातून जास्त पैसे नेत असेल. तर श्रीमंतीचा नियम अगदी सरळ आहे, मालमत्ता वाढवत राहा आणि दायित्व कमी करत चला. ठीक आहे, हे सगळं ज्ञान तर मिळालं, पण आता करायचं काय? हे सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं? कारण रिच डॅडची विचारसरणी फक्त ऐकण्यासाठी नाहीये, ती आचरणात आणण्यासाठी आहे. चला तर मग पाहूया संपत्ती बनवण्याचा एक ठोस प्लॅन. तर हा आहे तो संपत्तीकडे नेणारा रोडमॅप. सुरुवात होते आर्थिक शिक्षणाने, म्हणजे पैसा कसा फिरतो हे समजून घेण्याने. मग त्या ज्ञानाचा वापर करून आपलं पूर्ण लक्ष फक्त मालमत्ता विकत घेण्यावर हवं. मिळणाऱ्या प्रत्येक रुपयातील काही भाग बाजूला काढून गुंतवला की आपण पैशाला आपल्यासाठी कामाला लावतो. हो, यात जोखीम आहे, पण ती विचारपूर्वक कशी घ्यायची आणि त्यातून शिकायचं कसं हे शिकावं लागतं. आणि या सगळ्याचा परिणाम, आपण पगाराच्या चक्रातून बाहेर पडून उत्पन्नाचे नवनवीन स्रोत तयार करू लागतो. पण थांबा, मालमत्ता, गुंतवणूक ह्या सगळ्यांच्याही पलीकडे जाऊन एक गोष्ट आहे जी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, आणि ती म्हणजे आपली मानसिकता, आपलं माइंडसेट. कारण आर्थिक स्वातंत्र्याचा खरा प्रवास हा बँकेतून नाही तर आपल्या डोक्यातून सुरू होतो. हा एक साधा वाटणारा पण खूप मोठा मानसिक बदल आहे. हे मला परवडणार नाही हे वाक्य म्हणजे काय, तर आपल्या विचारांवर आपणच लावलेलं एक कुलूप. झालं, विषय संपला. पण हे मला कसं परवडवता येईल हा प्रश्न विचारला की काय होतं? ही तर एक चावी आहे जी शक्यतांची हजारो दारं उघडते. हा एक छोटासा बदल आपल्या मेंदूला बंद मोडमधून चालू मोडमध्ये आणतो. आणि या सगळ्या प्रवासाचं, या सगळ्या मेहनतीचं अंतिम ध्येय काय आहे? ते आहे आर्थिक स्वातंत्र्य. ही एक अशी अवस्था आहे जिथे आपल्या मालमत्तेतून येणारं उत्पन्न आपल्या महिन्याच्या खर्चापेक्षा जास्त असतं. आणि ज्या क्षणी हे घडतं ना, त्या क्षणी आपण खऱ्या अर्थाने नोकरीच्या शर्यतीतून बाहेर पडतो. मग आपण पैशासाठी काम नाही करत, तर पैसा आपल्यासाठी काम करायला लागतो. तर मग जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारायलाच हवा. या सगळ्या चर्चेनंतर आपल्या आर्थिक आयुष्याकडे एकदा नव्याने बघूया. खरंच आपला पैसा आपल्यासाठी काम करतोय की आपणच आयुष्यभर पैशासाठी काम करत राहणार आहोत? या एकाच प्रश्नाच्या प्रामाणिक उत्तरात कदाचित आर्थिक स्वातंत्र्याचं पहिलं पाऊल दडलेलं आहे.